जय भीम. नमो बुद्धाय. कालच्या अभ्यासात आपण स्वर अभ्यासलेत, तर आजपासून सातवांकालीन धम्मलिपी आपण सातवांकालीन धम्मलिपीतले व्यंजने आज आपण शिकूया. बघूया आपण. क, ख, घ, ख. जो आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये घ नंतर जो निय अभ्यासला होता तो आपल्याला सातवांकालीमध्ये आढळत नाही, त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करत नाही. त्यानंतर च, छ, ज, झ आणि य. त्यानंतर ट, ठ, ड, ढ आणि न. त्यानंतर त, थ, द, ध आणि न. तर ही देवनागरी लिपीतले आपण व्यंजने लिहून घेतलेत. तर बघूया आपण सातवांकालीन धम्मलिपीमध्ये ही व्यंजने कशी लिहिली जातात. तर क, क. त्यानंतर ख मध्ये बदल झालेला आहे, तो बघा. हा ख. ग मध्ये बदल झालाय, थोडासा नॉर्मली बदल आहेत सर्व व्यंजनांमध्ये. लक्ष देऊन बघा आणि त्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर च, छ. त्यानंतर ज, झ आणि ञ. नंतर आला ट. ट हा जसा अशोककालीन लिपीमध्ये होतो सेम तसाच आहे. ड मध्ये फरक पडलेला आहे, ड मध्ये बदल झालाय थोडा, तो अशा प्रकारे आहे. किंवा ड, ढ सेम तसाच आहे. न बी सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासला तसाच आहे. आता इथे त मध्ये बदल झालेला आहे, तर त आपल्याला अशा प्रकारे आढळतो, उलटा त. देवनागरी मधला उलटा त अशा पद्धतीने आढळतो. काही ठिकाणी त, त हा वरती सरळ रेषा आणि नंतर अशा दोन खाली क्रॉस रेषा अशा पद्धतीने आपल्याला अभ्यासायला मिळतो. थ जसा आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासला सेम तसाच आहे. आता द मध्ये इथे बदल झालेला आहे, द अशा पद्धतीने आहे. ध ध हा जसा
अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासला सेम त्याच्या विरुद्ध बाजूला त्याला हे करायचं आहे, लिहायचं आहे. त्यानंतर न. तर आजच्या अभ्यासात आपण ही एवढी अर्धीच व्यंजने अभ्यासूया. राहिलेली व्यंजने उद्याच्या अभ्यासात अभ्यासूया. जय भीम, नमो बुद्धाय. अशा पद्धतीनं सराव करा आणि तपासायला ग्रुपवरती पाठवा.